नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश टिटनीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेनवरती असणारे नम्मा उपचार आणि विषय चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणारे डॉक्टर पवन चौबे सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर पवन चौबे सरांची। नमस्कार सर। नमस्कार सर। डॉक्टर पवन चौबे सर हे विशेष करून होमिओपॅथ तज्ञ असून सध्या ते नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत आणि मला अर्जुन सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथीमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत। ह्याच बरोबरीने आपल्याला गेल्या काही वर्षात पोटविकारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं। त्याच्यामध्ये आपल्याला आम्लपित्त, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन सारखा आजार आहेत, कोलायटिस आहे, IBS आहे किंवा विविध स्वरूपाचे इतरही आजार म्हणजेच यकृताचे आजार, फॅटी लिव्हर सारखी समस्या वाढलेली आढळते, लिव्हर सिरोसिस आहे, किडनीचे विकार, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढत आहे गेल्या काही वर्षांमध्ये। आणि त्याच अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की विशेष करून पुढे जाऊन खास करून मूळव्याध भगंदर सारखे आजार म्हणजेच पाइल्स, फिशर्स, फिशुला आणि त्या अनुषंगाने व्हेरिकोज व्हेन ही जी समस्या आहे ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत। ह्या व्यतिरिक्तही श्वसन विकार झाले तर दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे आजार आपण बघतो। ह्याच अनुषंगाने त्वचारोग म्हणजेच ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो ज्याला ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग संबोधलं जातं, त्याचप्रमाणे एक्झिमा सारखे आजार आहेत, खास खरूज नायटा आहे। हे त्वचा रोगांसाठी सुद्धा कोणते ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण हे आजार समूळ नष्ट करायचे असतील तर नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। ह्या व्यतिरिक्त स्त्रियांच्या आजारांचं प्रमाणही वाढत आहे। मासिक पाळीचे आजार झाले, PCOD सारखी समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते। त्याचप्रमाणे हॉर्मोन्सचे आजार ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते आणि यामुळे होणारं वंध्यत्व स्त्री पुरुष दोघांमध्येही याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं। तर आपल्याला जर का अपत्यप्राप्ती बाळ होण्याचा आनंद हवा असेल तर जरूर आपण त्यासाठी नम्मा होमिओपॅथीची कास धरा। ह्या व्यतिरिक्तही विविध दीर्घकाळ चालणारे आजार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून मेंदूचे आजार आहेत, पॅरालिसिस सारखी समस्या आहे, स्मृतिभ्रंश आहे, चिडचिड, नैराश्य, मनोविकार आहेत। बालकांचे आजार जर का आपण बघितलं तर आज मला वाटतं की होमिओपॅथी आणि विशेष करून नम्मा होमिओपॅथीमधले असणारे हे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशनची औषधं बालकांसाठी वरदान ठरू शकतात। त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून, त्यांची बौद्धिक क्षमता वाढवून आज मला वाटतं खरोखर बालकांसाठी एक आशेचा किरण आहे नम्मा होमिओपॅथीचे उपचार। आणि ह्या अनुषंगाने इतरही विविध प्रकारच्या समस्या त्यासाठी मला वाटतं नम्मा होमिओपॅथीचे उपचार हे एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेतच। या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता नम्मा होमिओपॅथी महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे आणि विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला विशेष करून सोलापूर, कोल्हापूर आणि त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी नागपूर आणि अकोला या ठिकाणी आणि मराठवाड्यासाठी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळणार आहे। तर जरूर आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाची पायाची सूज, वेदना, न भरणाऱ्या जखमा, व्हेरिकोज व्हेन सारखी तक्रार असेल ज्याच्यामध्ये पायाच्या फुगलेल्या नसा आपल्याला दिसतात तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर ह्या अनुषंगाने अर्थातच सर्वप्रथम थोडंसं इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधांविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा, काय सांगता येईल? नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही जी उपचार प्रणाली यूज करतोय ते इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे। इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनिटी वाढणारे मेडिसिन्स, असे मेडिसिन्स आहेत जे इम्युनिटीवर काम करणारे आहेत। ज्या आजकाल आपण बघितलं आहे की लोकांमध्ये इम्युनिटी कमी झाल्यामुळे खूप प्रकारचे रोग येत आहे आणि त्याच्यासाठी आपण हे स्पेशल फॉर्म्युला यूज करतो आहे ज्याच्यात इम्युनिटी वाढली पाहिजे म्हणून इम्युनोजेनिक आहे। मायझमॅटिक म्हणजे प्रत्येक रोगाच्या मागे कारण असतो, शारीरिक, मानसिक खूप प्रकारचे कारणं असतात, त्या कारणाला शोधून त्याच्यावर उपचार द्यायचा आमचा प्रयत्न आहे। म्हणून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन असं आहे की आजची जी परिस्थिती आहे, आजची जी जनरेशन आहे त्याच्यात छोटे छोटे वयातच आपल्याला मोठे मोठे रोग दिसणं चालू झालेलं आहे। डायबिटीज आहे, आर्थरायटिस आहे, BP आहे, थायरॉइड आहे, अस्थमा आहे, कॅन्सर आहे। खूप प्रकारचे रोग असे असतात जे आजकाल खूप कमी वयात लोकांना लवकरात लवकर शरीरात येत आहे आणि त्यांचे मागचं जे कारण आहे त्याच्यात सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची इम्युनिटी कमी झाल्यामुळे झालेलं आहे। म्हणून आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये एक युनिक फॉर्म्युला यूज करतोय, त्याला इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट म्हणतात। त्याच्यामुळे आम्ही पेशंटला हेल्प करतोय की त्यांचं जेवढेही प्रकारचे रोग आहे, जेवढे हे मोठे रोग आहे त्या रोगांमध्ये आपण त्यांना हे सेफ ट्रीटमेंट देऊन त्याचा उपचार केला पाहिजे। नमस्कार, माझं नाव गोपी भिलके। साधारणतः 8 महिन्यापूर्वी TV शोजमध्ये नम्मा होमिओपॅथीचे ट्रीटमेंटबद्दल मी ऐकले। त्याच्यानंतर इमिजिएटली मी नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट केला। मला साधारणतः 12 वर्षापासून डीप वेन थ्रोम्बोसिसचा आजार होता, पण जेव्हापासून मी नम्मा होमिओपॅथी क्लिनिकला कॉन्टॅक्ट केला, त्यांचे औषध घेतले,
साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये माझ्या पायाचे पूर्ण स्वेलिंग कमी झालेले आहे. तर नम्मा होमिओपॅथीचे डॉक्टर प्रणाली देशपांडे यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला पूर्ण सहाय्य केले ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी. आणि ह्याचंच उदाहरण म्हणून मला सांगावंसं वाटतं की आजपर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतलेला आहे. आणि विशेष करून ह्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलेलं आहे. विविध सेलिब्रिटी, श्री गोविंदा, श्री अनुपम खेर, श्री गिरीश ओक, श्री स्वप्नील जोशी यांनी तर कौतुक केलेलेच आहे. पण खास करून नम्मा होमिओपॅथीने वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध मान सन्मान पुरस्कारही मिळालेले आहेत. यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन आरोग्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री असणारे श्री राजेश टोपेजी यांच्या हस्ते त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नम्मा होमिओपॅथी महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. 200हून अधिक तज्ञ डॉक्टर हे अहोरात्र आपल्या रुग्णसेवेसाठी हजर आहेत. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने व्हेरिकोज व्हेन ही जी समस्या आहे ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जरूर सांगा की कशा रीतीने हा आजार होतो, ह्याचे काही स्टेजेस आहेत का, काय सांगता येईल? तर व्हेरिकोज व्हेन म्हणजे कसं आहे, जे नसांमध्ये रक्त असतो हा अशुद्ध रक्त पूर्णपणे वरती एक सर्क्युलेशनमध्ये गेला पाहिजे आणि तो सर्क्युलेशनमध्ये प्रॉपरली वरती जात नाही आहे. कुठेतरी त्यांच्या नसांमध्ये झडप असतात किंवा त्याला वॉल्स म्हणतात. ते वॉल्सचं काम आहे की रक्ताला वरती पाठवायचं. आता हा अशुद्ध रक्त आहे, तर समजा एका जागेला जमा होत चालला गेला आणि प्रॉपरली तो सर्क्युलेशनमध्ये नाही गेला तर अशुद्ध रक्त असताना त्याच्यामुळे तो पायाला त्रास देईल, त्याचा कलर चेंज होत जाईल. जितकं जास्त दिवस तो नसांमध्ये जमा होत जाईल आणि तो सर्क्युलेशनमध्ये प्रॉपरली काम नाही करणार तेवढं नसांचं त्यांचं फुगणं चालू होईल, त्यांच्यामुळे खाज येईल, ते नसा मोठे होत जाईल. त्यांचं जास्त रक्त जमा झाला की त्याची एक परिस्थिती असते की तो क्लॉट होतो किंवा जमा होऊन त्याच्या गोळे होतात आणि ते क्लॉट आपल्याला बाहेरून दिसणं चालू होतो. खूप लोकांना असं असतात की ते एका जागेला उभं राहून कामं करतात किंवा जसं लेडीज आहे घरचे कामं करतात, ते सकाळी उठतात आणि दुपारपर्यंत कंटिन्युएशनमध्ये काम करतात, उभे राहूनच काम करतात. खूप लोक एका जागेला बसून काम करतात. आता पोलीसचे आहे, मिलिटरी आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, यांना खूप कष्टदायक कामं असतात आणि त्याच्यासाठी त्यांना उभं राहून खूप वेळेला पोस्टिंग्स असतात, त्याच्यामुळे कामं करावं लागतो. या परिस्थितीमध्ये त्यांच्या पायाचे नसा दिसणं चालू होतात. नसा दिसण्यासोबत त्यांना पायामध्ये दुखणं, खाजवणं, आग होणं, खूप वेळा रात्री झोपताना पायामध्ये दुखणं आणि त्याच्यासोबत गोळे येणं, पाय जडपणा येतो, पायाला चालताना बसताना खूप त्रास असतो. आणि हे सगळं परिस्थिती घेऊनच पेशंट नम्मा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे येतात. म्हणून व्हेरिकोज व्हेन असा रोग आहे ज्याला स्टार्टिंगमध्ये दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. जर आपल्या पायाला नसांचं दिसणं चालू होत आहे, आपल्याला माहीत पडत आहे की पायांमध्ये कुठेतरी सूज येत आहे, पायाला नसांचा कलर चेंज होत चालला आहे, निळे होत आहे, काळे होत आहे, थोडे थोडे लाल नसा आपल्याला दिसणं चालू होत आहे, ही सगळं परिस्थिती आपल्याला माहीत पडत आहे, तर लवकरात लवकर आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये घेऊन त्याचा उपचार घेतला पाहिजे. माझं नाव विजय गवळी, राहणार इगतपुरी. मी नम्मा होमिओपॅथी येथे मॅडम साधारण मी आता 1 महिना झाला माझा उपचार घेतला नम्मा होमिओपॅथीचा. मला अल्सरचा प्रॉब्लेम होता, बऱ्यापैकी जखमा होत्या, पण ते 1च महिन्याच्या डोसच्या औषधामध्ये 95% माझ्या जखमा बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. होणारी जळजळ थांबली, जे आतून असं पाय ठसठस करायचा तो थांबला आणि त्यात माझं 3 किलो सुद्धा वजन लॉस झालं. म्हणजे मला रिस्पॉन्स चांगला भेटला या औषधांचा. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची हे पायाची असणारी सूज, फुगलेल्या नसा किंवा वेदना ह्या तक्रारी आपल्या सहज दूर होणार आहेत. सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आहेत, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण जसं आता व्हेरिकोज व्हेनविषयी सांगितलं आणि विविध त्याच्या स्टेजेसही आहेत, तसंच रेक्टल व्हेरिकोज व्हेन ज्याला म्हटलं जातं की ह्याहीमध्ये नसा फुगलेल्या असतात पाईल्समध्ये किंवा मूळव्याधीमध्ये. आणि ह्या फक्त आतड्याच्या शेवटच्या भागाच्या म्हणजे रेक्टमच्या गुदभागी असणाऱ्या अशा ह्या नसा आहेत ज्या फुगल्यामुळे बऱ्याचदा रक्तस्राव होतो, वेदना होतात, शौचाला जाताना त्रास होतो. तर पाईल्स वरती सुद्धा आपल्याकडे ठोस उपचार आहेत का, काय सांगता येईल? बरोबर आहे. आता खूप वेळेला पेशंट ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला किंवा पोट बरोबर साफ नाही होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. इकडचं तिकडचं थोडंफार ते ट्रीटमेंट घेतील आणि त्याला सोडून देतील. पण कसं आहे, कॉन्स्टिपेशन एक असा प्रॉब्लेम आहे जेव्हा पेशंटला रेग्युलर बेसिसवर पोट साफ नाही होत आहे आणि समजा त्यांना मोशन हार्ड होत आहे किंवा कडक संडासचा त्रास होत आहे, तर हा त्रास जसं जसं वाढत जाईल तसं तसं
ही परिस्थिती पाईल्समध्ये निर्माण होईल आणि पाईल्समध्ये हा त्रास गेला आणि नसांमध्ये वारंवार प्रेशर येत आहे, त्यांना पोट साफ नाही होतं, त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेनिंग करावं लागत आहे किंवा खूप प्रेशर द्यावं लागत आहे. तर हे परिस्थितीमध्ये हे पेशंट पाईल्स त्यांना चालू होतो आणि पाईल्सचा त्रास चालू होतो. आणि पाईल्समध्ये एकदा हा पेशंटचा त्रास गेला की त्याच्यात त्यांना आग होणं, खाजवणं, दुखणं, रक्त पडणं, कधी कधी पेशंटला 4ही प्रकारचे त्रास असतात. कधी कोंब असतो, कोंब म्हणजे ॲक्च्युली बेसिकली ते जे नसा असतात ते बाहेर येणं चालू होतात. त्याच्यात इंटरनल आणि एक्सटर्नल पाईल्स असतात. म्हणजे इंटरनली त्यांना त्रास असतो, नसांचा त्रास, आणि एक्सटर्नल जेव्हा ते बाहेर येणं चालू होतं आणि गुरुद्वाराची परिस्थिती अशी निर्माण होऊन जाते की त्याच्यात ते पेशंटला खूप वेळेला शौच करताना त्रास होईल, त्याच्यात आग होईल आणि हे त्रास जसं जसं वाढत जातो तसं तसं समोर जाऊन अशी परिस्थिती निर्माण होते की प्रत्येक वेळेला पेशंटला शौच करताना ब्लड प्रवाह होतो किंवा रक्तप्रवाह होतो आणि ते ब्लड निघताना कुठल्याही परिस्थितीत हे चांगली परिस्थिती नाही आहे. म्हणून त्याच्यावर उपचार करून आपण एक कॉन्स्टिपेशनचा उपचार करून, ॲसिडिटीचा उपचार करून आणि त्याच्यासोबत पाईल्सचा उपचार करून हे जे रोग आहे त्याला मोठं न होऊ देता त्याला लवकरात लवकर आपण कंट्रोल करून त्याच्यावर उपचार करता येईल. असं म्हटलं जातं की पोट हे सगळ्या आजारांचं मूळ कारण आहे. तर ज्याच्यामध्ये आपल्याला विविध स्वरूपाचे हे जे पोट विकार दिसतात, मग त्याच्यामध्ये आम्लपित्त, ऍसिडिटी आहे किंवा बद्धकोष्ठाचा कॉन्स्टिपेशन, आणि याच अनुषंगाने कोलायटिस सारखी समस्या दिसते किंवा IBS सारखा आजार दिसतो. ह्याच्यात कोलायटिसमध्ये काही ऑटोइम्युन समस्याही आपल्याला दिसतात. सो असे जे आजार आहेत ज्यांच्यासाठी कोणती ट्रीटमेंट आज आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाही, तर ह्यासाठी उपचार आहेत का नम्मा होमिओपॅथीमध्ये, काय सांगता येईल? खूप लोकांना ॲसिडिटीचं किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, त्याच्यासोबत त्यांना कोलायटिस आहे, आवचा त्रास असतो, IBS आहे. त्याच्यामुळे पेशंटला हळूहळू हे त्रास छोट्या डिझीजपासून म्हणजे छोट्या रोगपासून, एक छोटं पोट फुगणं किंवा पोटाचं दुखणं किंवा पोटात आग होणं, याच्यातून चालू होऊन हा त्रास असं प्रमाणात निर्माण होतो की दिवसातून 5 वेळा किंवा 10 वेळा त्यांना शौच करावा लागतो. असाही पेशंटला त्रास निर्माण होऊन जातो की हळूहळू त्यांना कधीतरी एक आठवड्यात किंवा 2 आठवड्यात तरी कुठेतरी त्यांना कॉन्स्टिपेशनचा किंवा बद्धकोष्ठाचा त्रास होत होता. आता पेशंटची अशी परिस्थिती होऊन जाते की त्यांना रोज कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे किंवा रोज बद्धकोष्ठाचा त्रास होत आहे. कुठेतरी त्यांना एक प्रकारचं कुठलं चूरण किंवा कुठलं काहीतरी प्रकारचं औषध घ्यावं लागत आहे, त्याच्याशिवाय त्यांचं पोट प्रॉपरली रेग्युलर बेसिसवर साफ नाही होत आहे. हे सगळं परिस्थितीमध्ये आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक मेडिसिन्स देऊन त्यांचं जेवढेही पोटाचे विकार आहे, समजा ॲसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, एक कोलायटिसचा प्रॉब्लेम आहे, IBS आहे, पाईल्सचा प्रॉब्लेम आहे, हे प्रत्येक रोगाला आणि प्रत्येक त्रासाला आपण औषध देऊन त्याला बरं करायचा प्रयत्न करतो. आणि नक्की तुम्हाला नम्मा होमिओपॅथीमध्ये याच्यावर उपचार चांगल्या प्रमाणात भेटेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया न करता विना शस्त्रक्रिया आपल्याला हे उपचार उपलब्ध आहेत, विशेष करून व्हेरिकोज वेन आणि त्याचप्रमाणे पाईल्स फिशर्स ह्यासाठी सुद्धा. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. व्हेरिकोज वेन म्हटलं की आपण जसं पाईल्स बद्दलही बोललो तसंच पुरुषांमध्ये विशेष करून व्हेरिकोज सीलची समस्या दिसते. म्हणजे अंडकोशाच्या जवळ असणाऱ्या ज्या नसा आहेत त्या फुगतात वृषणाच्या, तर ह्यावरती सुद्धा हे उपचार काम करतात का? जसं व्हेरिकोज वेन जेव्हा अंडकोशच्या जवळ नसांचं फुगणं किंवा त्यांचा त्रास होणं, त्याला आपण व्हेरिकोसील म्हणतो. हे त्रास असा आहे ज्याच्यात अंडकोशमध्ये सूज येणं किंवा त्याच्या आजूबाजूला जे नसा असतात त्यांचं फुगणं आणि त्या शिरांचं मोठं होणं, त्याच्यामुळे एक तर पेशंटला अनकम्फर्टेबल फिलिंग होतो, त्याच्यासोबत त्यांना दुखणं असतो, त्याच्यावर सूज येते. खूप वेळेला याच्याकडे दुर्लक्ष करून हा स्टेज समजा जास्त प्रमाणात वाढत गेली आणि जास्त प्रमाणात जेव्हा हा स्टेज निर्माण होते तेव्हा पेशंटला खूप वेळेला वंध्यत्व किंवा मेल इनफर्टिलिटीचा पण त्रास होऊ शकते. आणि पेशंटचे खूप वेळेला हे कंप्लेंटसुद्धा येतात की हा त्रास त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर त्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. म्हणून शस्त्रक्रिया टाळताना आणि शस्त्रक्रिया न करताना व्हेरिकोसीलचे त्रासाला आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊन पेशंटला बरं करता येईल. आपण आता जाणून घेतलं व्हेरिकोसील या समस्येविषयी आणि त्यावरती विना शस्त्रक्रिया विना ऑपरेशन आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ व्हेरिकोसीलच नव्हे, त्या अनुषंगाने व्हेरिकोज व्हेन म्हणजे पायांच्या नसा फुगणं, पायांना जखमा असणं, वेदना, सूज असणं, ह्यासाठी सुद्धा आपला विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध आहेत. आणि त्याच अनुषंगाने मूळव्याध भगंदर म्हणजेच पाईल्स फिशर्स फिशुलासाठी सुद्धा आपल्याला विना शस्त्रक्रिया हे उपचार मिळणार आहेत.
आहेत. विना ऑपरेशन आपण ह्यावरती मात करू शकणार आहात आणि हे आजार समूळ नष्ट होणार आहेत. तर आपल्यालाही जर का उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर कॉल करा पुढील नंबरवर. सर, अर्थातच या अनुषंगाने मला व्हेरिकोज व्हेनची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये अल्सर निर्माण होतो आणि त्याच अनुषंगाने डीप वेन थ्रोम्बोसिस आहे किंवा डायबेटिक फूट सारखी समस्या आहे, यामध्ये सुद्धा हे उपचार काम करतात का, काय सांगता येईल? त्याचे 3 मोठे कॉम्प्लिकेशन्स आहे. पहिला आहे एक्झिमा. व्हेरिकोज एक्झिमा म्हणजे पायाचा रंग काळा होणं. काळा होऊन त्याच्यावर खूप प्रकारची खाज येते, दुखणं किंवा त्याच्यावर आग होणं हे त्रास होतो. हळूहळू एक्झिमा सेटल झाल्यामुळे पेशंटला पायाचा रंग पूर्ण काळा होणं चालू होतो आणि व्हेरिकोज एक्झिमा त्याचा निर्माण होतो. सेकंड कॉम्प्लिकेशन्स आहे व्हेरिकोज अल्सर. आता अल्सर म्हणजे एक प्रकारचं घाव होणं. आता नसांमध्ये रक्त जमा होऊन जेव्हा त्याची नसांमध्ये सूज येईल, नसा मोठे होतील, तर हळूहळू कधी कधी ते फुटतात आणि फुटलं त्याच्यानंतर ते तेवढे जागेला स्किनला ते अल्सर बनवून निर्माण होतं आणि घाव होतो. आणि व्हेरिकोज अल्सरचं घाव जे असतात ते लवकरात लवकर भरत नाही. समजा तुम्हाला डायबिटीज आहे, तर डायबिटीजच्या परिस्थितीमध्ये समजा हा पायामध्ये अल्सरचा निर्माण झाला आणि हा अल्सर भरत नाही आहे डायबिटीजमुळे, तर हळूहळू पेशंटला हेच त्रास डायबेटिक फूडमध्ये पण जातो. कारण की पेशंटचं जेव्हा डायबिटीज असतो तेव्हा त्यांचे जे घाव असतात ते लवकर कंट्रोलमध्ये नाही आहेत किंवा लवकर भरत नाही आणि तो हायर शुगरमध्ये गेला असेल तर. म्हणून व्हेरिकोज अल्सर जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमची नसा थोडेही फुगले आहे, तर लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट घेतलं पाहिजे की ते कॉम्प्लिकेशन्समध्ये नाही गेलं पाहिजे. एक तिसरा कॉम्प्लिकेशन असतो, त्याला DVT म्हणतात, डीप वेन थ्रोम्बोसिस. जेव्हा नसांमध्ये रक्त जमा होऊन त्याचे गोळे होतात आणि जसं रक्त शरीरातून त्याला काही घाव लागला आणि तो बाहेर निघाला, तर पटकन विदिन 10 सेकंड 15 सेकंड्समध्ये तो क्लॉट होतो आणि ते थांबून जातो. तसंच नसांमध्ये जेव्हा रक्त जमा होतो आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रॉपरली सर्क्युलेट नाही होत आहे, तर नसांचं रक्त क्लॉट होतो आणि ते क्लॉट फॉर्मेशन जेव्हा सर्क्युलेशनमध्ये वरती गेला, तर हार्टमध्ये गेलं किंवा लंग्समध्ये गेलं, तर हा तिकडे जाऊन तो क्लॉट फॉर्मेशन होईल आणि त्याचं थ्रॉम्बस फॉर्मेशन होईल. थ्रॉम्बस फॉर्मेशन म्हणजे एका जागेला जमा होऊन त्याचा गोळा निर्माण होईल आणि तो सर्क्युलेशन पूर्णपणे थांबेल. DVTचे खूप मोठं एक रिझन आहे की पेशंटला त्याच्याने हार्ट अटॅक्स येतात किंवा लंग्स फेलियर होतात आणि हे परिस्थिती तेव्हाच होते जेव्हा आपण व्हेरिकोज वेनला दुर्लक्ष करतो. म्हणून हे दुर्लक्ष न करता आपल्याला हे त्रास एकदम स्टार्टिंगमध्येच माहीत पडत आहे किंवा आपल्याला माहीत पडत आहे की नसात थोडंही फुगणं चालू झालं आहे, त्यांचं दुखणं खाजवणं चालू झालेलं आहे, आपल्याला नसांच्या शिरा दिसत आहे, तर आपल्याला पटकन त्याच्यावर उपचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर नमा होमिओपॅथीमध्ये येऊन त्याचा उपचार घेतला पाहिजे. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर पवन चौबे सरांकडनं की कशा रीतीने विविध प्रकारच्या आजारांसाठी विशेष करून व्हेरिकोज व्हेन किंवा त्याची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये पायावरती अल्सर म्हणजेच न भरणाऱ्या जखमा होणं किंवा डायबेटिक फूट सारखी समस्या आहे, डीप वेन थ्रोम्बोसिस सारखी समस्या आहे, पायाच्या नसा फुगणं, वेदना होणं, सूज असणं, ह्या आजारांसाठी विना शस्त्रक्रिया आपल्याला आता उपचार उपलब्ध झालेले आहेत. इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन औषध प्रणाली जी नमा होमिओपॅथीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे महाराष्ट्रात सर्वत्र. विशेष करून दादर, मुंबई या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे, पुणे, त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी अकोला आणि नागपूर आहे आणि त्याच पद्धतीने मराठवाड्यासाठी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर. 200हून अधिक तज्ञ डॉक्टर आपल्याला अहोरात्र सेवा देण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेतच. पण त्याच अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आजच्या कार्यक्रमात आपण व्हेरिकोज व्हेन, पाईल्स फिस्टुला म्हणजेच मूळव्याध भगंदर सारखे आजार किंवा पोटविकार ह्यांच्यावरती कशा रीतीने मात करायची ह्याचं मार्गदर्शन घेतलं. पण इतरही सर्व आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा आहे, खास करून हार्मोन्सच्या समस्या, PCOD, थायरॉइड सारखी समस्या आहे, विविध प्रकारचे स्त्रियांचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व आहे किंवा त्याच अनुषंगाने बालकांचे आजार, पोट विकार या अनुषंगाने श्वसन विकार, दमा, अस्थमा, ॲलर्जी किंवा त्वचा रोग, व्हिटिलिगो, ल्युकोडर्मा किंवा सोरायसिस सारखा प्रकार आहे. ह्याच अनुषंगाने लिव्हरच्या समस्या असोत किंवा किडनी विकार असो किंवा मेंदूशी निगडीत समस्या असोत, स्मृतिभ्रंश, पॅरालिसिस किंवा चिडचिड होणं, डिप्रेशन आहे, ह्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध असणार आहेत नमा होमिओपॅथीमध्ये. ह्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये लाभ घेऊ शकता. डॉक्टर पवन चौबे सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.